ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आपण लेक्चर स्टार्ट करूया. ओके, तर आज आपल्याला नवीन पॉईंट सुरू करायचा आहे, डीलिंग विथ डिझास्टर. म्हणजे एक कुठली जर समजा आपत्ती आली तर त्याच्यावरती कसं काम करायचं त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. तर आता नीट लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. डिझास्टर मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स पॉलिसी डिसिजन्स अँड operational activities relating to various stages of disaster, pre-disaster stage, disaster occurrence stage and post-disaster stage. आता बरेच वेळेला काय असतं, एखादी दुर्घटना होणार आहे ते आपल्याला कधी कधी माहिती असतं. जसं चक्रीवादळ वगैरे येतात तर हवामान खातेवाले त्याचा अंदाज लावू शकतात की आता चक्रीवादळ येणार आहे. तर त्यावेळेला काय होतं की ते येण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे, प्री डिझास्टर. आता चक्रीवादळासारखी गोष्ट कुठे नेमका तिचा फटका बसेल कुणाला सांगू शकत नाही. त्यामुळे काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ते प्री डिझास्टर स्टेजला येतं. नंतर काय होतं, डिझास्टर येतं, डिझास्टर ऑकरन्स स्टेज, आणि डिझास्टर झाल्यानंतर पोस्ट डिझास्टर. तर या सगळ्यांचं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतं. अलग लक्षात, जसं आता आपल्या कॉलेजचं मॅनेजमेंट आहे की तुमची लेक्चर्स कंडक्ट करायची, आणि आपलं कॉलेज सगळी लेक्चर्स वेळच्या वेळी कंडक्ट करतं आहे. तर हे कशामुळे होतं, एक प्रॉपर मॅनेजमेंट आहे आपल्या कॉलेजमध्ये. प्रॉपर मॅनेजमेंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोकं आपल्याकडे ठेवलेली आहेत जे या गोष्टी करू शकतात. तसंच डिझास्टर हाताळण्यासाठी एक प्रॉपर मॅनेजमेंटची गरज असते. डिझास्टर मॅनेजमेंट एम्स ॲट अवॉइडिंग or minimizing the potential losses, ensuring prompt and reasonable assistance to disaster victims and achieving effective recovery. तर इथे गरज कशाची आहे, आपल्याला जो होणारा संभवित लॉस आहे तो वाचवण्यासाठी. लॉस पूर्णपणे तर वाचू शकत नाही, पण जेवढा होईल तेवढा आपलं नुकसान आपण टाळू शकतो. नंतर जे कोण त्याच्यात बाधित झालेले आहेत त्यांना योग्य ती मदत पुरवणे, त्याच्यानंतर त्याची पटापट रिकव्हरी होऊ दे म्हणून त्याला मदत करणे. त्याला एकटं वाटतं, बेसिकली कसं असतं, मेंटली तो डिस्टर्ब होऊन जातं की त्याला कोण आपलंसं नसतं. बरेच वेळेला आपली लोकं त्याला सोडून जातात, तर त्याला कुणाच्या तरी आधाराची गरज असते. द डिझास्टर मॅनेजमेंट सायकल इन्क्लूड्स द शेपिंग ऑफ पब्लिक पॉलिसीज अँड प्लॅन्स दॅट आयदर मॉडिफाय the causes of disaster or mitigate their effects on people, property and infrastructure. तर याच्यात काय असतं की आपण ज्या पब्लिकच्या ज्या पॉलिसी आहेत तर त्या आपण काय करतो की त्याच्यामुळे आपण लोकांचं कसं भलं करता येईल त्याच्याकडे बघत असतो, आणि लोकांचं कमीत कमीत नुकसान व्हावं ते वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो. The process of disaster management involves the following phases. म्हणजे कसं त्याच्यावरती काम केलं जातं. पहिलं प्रिव्हेन्शन, म्हणजे जेणेकरून कसं ते टाळता येईल हे बघणं. मिटिगेशनचा अर्थ काय, लॉस कमी करणं. प्रिपेअर्डनेस म्हणजे त्या गोष्टीसाठी तयार राहणं. आणि रिस्पॉन्स म्हणजे आपण आता जसे लोक आहोत की चिपळूणसारख्या ठिकाणी आपण सढळ हाताने लोकांना मदत करतो, कुठे मागे पुढे वगैरे बघत नाही, कुणाला काय झालं तर आपण त्यांना मदत करतो. हा रिस्पॉन्स झाला. तर या 4 स्टेजेसमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचं काम वाटलं जातं. तर पहिली जी आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इन्व्हॉल्व्स ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट आर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द डिझास्टर ऑर प्रिव्हेंट द ग्रॅव्हिटी ऑफ लॉस इफ द डिझास्टर ऑकर्स. तर याच्यात काय केलं जातं की आपण
ते जे मेजर्स घ्यायला पाहिजेत की जेणेकरून तो लॉस कमीत कमीत व्हावा किंवा लॉस होऊ नयेच खरा, पण लॉस झाला तर कमीत कमीत व्हावा याची आपण काळजी घ्यावी. द प्रिव्हेन्शन फेज इन्व्हॉल्व्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ ऑल ग्रुप्स ऑफ द सोसायटी, गव्हर्मेंट, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन अँड अदर इन्स्टिट्यूशन. तर याच्यात सहभाग कोणाकोणाचा असला पाहिजे? गव्हर्मेंटचा असला पाहिजे, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनचा असला पाहिजे, NGO ज्याला म्हणतात, आणि बाकीच्या ज्या संस्था आहेत त्यांचा असला पाहिजे. तसं आपल्या संस्थेतली लोक खूप काम करत आहेत. आपले सगळे सुर्वे सर, जाधव सर सगळीकडे जात आहेत, मदत करत आहेत लोकांना. तर तसं प्रभावीदृष्ट्या काम होत जातं. तर द फॉलोइंग आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ द प्रिव्हेन्शन फेज. म्हणजे त्यांचे काय काय घटक आहेत ते आपण बघूया. तर पहिलं आहे प्लॅन, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन. म्हणजे काय ॲक्शन घ्यायला पाहिजे. द स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन हॅज बीन प्रिपेअर्ड फॉर इट्स ऑर्गनायझेशन by various departments and agencies of the government of Maharashtra and non-governmental agencies expected to participate in disaster management. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, एक प्लॅन आपल्याला बनवावा लागतो याच्यात कोणत्या कोणत्या संघटना किंवा गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज कशा प्रकारे लोकांना मदत करणार त्याचा एक प्लॅन बनवावा लागतो. दिस प्लॅन प्रोव्हाइड्स for institutional arrangements, roles and responsibilities of the various agencies, interlinks in disaster management and scope of their activities. म्हणजे त्या प्लॅनवरनं आपल्याला वेगवेगळ्या अरेंजमेंट, नंतर वेगवेगळ्या लोकांचे रोल, रिस्पॉन्सिबिलिटीज ते कसे कॉर्डिनेट करतात या सगळ्या गोष्टी समजतात. अँड एलॉबरेट इन्व्हेंटरी ऑफ रिसोर्सेस हॅज ऑल्सो बीन फॉरवर्डाइज. म्हणजे कोणत्या कोणत्या साधनांची गरज आहे त्यांची एक लिस्ट बनवली जाते. द पर्पज ऑफ दिस प्लॅन इज टू इव्हॉल्व द सिस्टम टू ॲसेस द स्टेटस ऑफ एक्झिस्टिंग रिसोर्सेस अँड फॅसिलिटीज अवेलेबल विथ द व्हेरियस डिपार्टमेंट अँड एजन्सीज इन्वॉल्ड इन द डिझास्टर मॅनेजमेंट इन द स्टेट. म्हणजे एक सिस्टीम बनवली जाते की आपल्याकडे ज्या काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आहेत की नाहीत ते पहिले चेक केलं जातं. नंतर ॲसेस देअर ॲडिक्वेसीज इन डिलिंग विथ द डिझास्टर. म्हणजे जर समजा काय कमी पडत असेल तर त्याचा पुरवठा कुठून होईल हे बघितलं जातं. नंतर आयडेंटिफाय द रिक्वायरमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथन टेक्नॉलॉजिकल सपोर्ट, अपग्रेडेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम, डेटा मॅनेजमेंट फॉर इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्स टू डिझास्टर ॲट स्टेट लेवल. त्याच्यानंतर काय केलं जातं की कुठनं आपला जो टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आहे तो कशा प्रकारे स्ट्रॉंग करता येईल. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट इन द काय की आपल्याला चांगले त्यावेळेला अँड्रॉईडचे फोन लागतात की जेणेकरून कुठे मदत मागायची असेल तर त्यांना आपण फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे मागू शकतो. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिस्टीम त्याच्यासाठी अपग्रेड केली पाहिजे. जी काय इन्फॉर्मेशन ती खरी लोकांपर्यंत पोचली पाहिजे. नंतर डेटा मॅनेजमेंट हे पण महत्त्वाचं आहे. एकंदरीत किती लोक बाधित आहेत त्याच्यापैकी किती लोकांना मदत केली गेली याचा डेटा टाईम टू टाईम पुरवला गेला पाहिजे. नंतर ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं असलं पाहिजे. म्हणजे असे पैसे खाऊ वगैरे लोक नको आहेत आपल्याला की जेणेकरून ते खरोखरच मदत करतील. कारण आज कसं आहे आपल्या पैशापेक्षा लोकांना मदतीची गरज आहे. मेक द स्टेट डीमॅप and effective response mechanism as well as a policy and planning tool. तर हा जो डीमॅप आहे प्लॅन तर हा एकदम इफेक्टिव्ह परिणामकारक झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कसं आहे की खूप लोकांना त्याच्यामुळे मदत मिळाली पाहिजे. द स्टेट डीमॅप ॲड्रेस द स्टेट रिस्पॉन्स ऑफ डिमांड फ्रॉम डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अँड इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी इमर्जन्सी सिच्युएशन ॲट मल्टी डिस्ट्रिक्ट लेवल. तर
हा कुठे काम करतो, हा जिकडे एक्स्ट्राऑर्डिनरी इमर्जन्सी आली आहे तिथे काम करतो आणि स्टेट लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला हा काम करतो. इट इज असोसिएटेड विथ डिझास्टर लाईक रोड ॲक्सिडेंट, मेजर फायर, earthquake, flood, cyclone, epidemics and offsite industrial accident. तर हे कशाशी ॲसोसिएटेड आहे? त्याच्यात रोड ॲक्सिडेंट होतात, नंतर आगी लागतात, भूकंप होतात, पूर येतो, नंतर चक्रीवादळ येतं, तर याच्याशी ते ॲसोसिएटेड आहे. द प्रेझेंट प्लॅन इज अ मल्टी डिझास्टर रिस्पॉन्स प्लॅन for the disasters which outline the institutional framework required for managing such situations. तर जो प्लॅन असतो तो मल्टी डिझास्टर रिसोर्स प्लॅन आहे की जो वेगवेगळ्या सिच्युएशन्सला हँडल करतो. द स्टेट डीमॅप स्पेशली फोकस ऑन द रोल ऑफ व्हेरियस गव्हर्मेंटल डिपार्टमेंट्स अँड एजन्सीज लाईक द इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर इन एनी ऑफ द अबव मेन्शन डिझास्टर्स. तर इकडे डीमॅप जो असतो तो फोकस करतो वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या डिपार्टमेंटला. जसं इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आहे तर वर नमूद केलेल्या डिझास्टरसाठी तो काम करतो. द प्लॅन कॉन्सन्ट्रेट्स प्रायमरीली ऑन रिस्पॉन्स स्ट्रॅटेजी. तर हे कशावरती फोकस करतं? जास्तीत जास्त लोकांचा रिस्पॉन्स चांगला यावा, या डिझास्टर्समुळे जे काय काम केलं जातं तर लोकांचा फीडबॅक मिळावा याच्यावरती हे काम करतं आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला पाहिजे. नंतर डिझास्टर वॉर्निंग. तर डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीज नीड टू प्लॅन फॉर अर्ली वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग डिझास्टर अँड इट्स इफेक्ट. तर आता डिझास्टर मॅनेजमेंटनी प्लॅन केला पाहिजे, लोकांना अगोदरच वॉर्निंग देऊन आणि त्यांचे इफेक्ट्स पण लोकांना कळवले गेले पाहिजेत. फॉर इन्स्टन्स द स्टॉर्म ऑर ह्युरिकेन्स वॉर्निंग प्रोव्हाइड ॲडव्हान्स नोटीस टू द सिटीजन, देअर बाय गेटिंग देम टू प्रोटेक्ट प्रॉपर्टी, सेफगार्ड फॅमिली मेंबर्स अँड मूव टू सेफर प्लेसेस. म्हणजे जर समजा असं काय धोक्याचा इशारा आपल्याला झाला तर आपण काय केलं पाहिजे, लोकांना तसं कळवलं गेलं पाहिजे की तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हा. दिस मे रेंज. आता वॉर्निंग कुठल्या प्रकारची दिली जाते तर साधारण अलाराम दिला जातो फायरसाठी, सायरन दिला जातो इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटसाठी, नंतर पब्लिक अनाऊन्समेंट होते रेडिओ टी व्हीवरनं जर समजा पूर आहे किंवा चक्रीवादळ आहे त्याच्यासाठी, आणि अदर ट्रेडिशनल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन, एक्झाम्पल बीटिंग ऑफ ड्रम्स, रिंग ऑफ बेल्स, होइस्टिंग ऑफ फ्लॅग. तर हे जुन्या मेथड्सचे ध्वजरोहण करणे, घंटानाद करणे, नंतर ढोल बडवणे, तर हे जुने आहेत. म्हणजे नगारा वाजवला जातो आणि लोकांना सूचित केलं जातं. नंतर इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ वॉर्निंग. कम्युनिटीज इन डिझास्टर प्रोन एरियाज आर मेड अवेअर ऑफ द वॉर्निंग सिस्टम्स. तर ज्या ज्या कम्युनिटीज राहतात जे त्यांना त्याच्याबद्दल सूचना दिली जाते. अल्टरनेट वॉर्निंग सिस्टम मस्ट बी केप्ट इन रेडीनेस इन केस ऑफ टेक्निकल फेलियर सच ॲज पॉवर फेलियर. म्हणजे दुसरं काहीतरी ठेवलं पाहिजे की जेणेकरून एक सिस्टीम जर बंद पडली तर दुसरी अल्टरनेटिव्ह सिस्टम असावी. ऑल अवेलेबल वॉर्निंग सिस्टीम्स शुड बी यूज. म्हणजे जे काय वॉर्निंग सिस्टीम आपल्याकडे आहे त्या वॉर्निंग सिस्टीम वापरल्या गेल्या पाहिजे. द वॉर्निंग शुड टू द एक्सटेंट पॉसिबल बी क्लिअर अबाउट द सिव्हिरिटी, द ड्युरेशन अँड द एरियाज दॅट मे बी अफेक्टेड. सर वॉर्निंग जी आहे ती क्लिअर असली पाहिजे आणि कशाबाबत, त्याची तीव्रता किती आहे, त्याचं टाईम किती आहे आणि कुठल्या कुठल्या भागांवरती परिणाम झाला आहे त्याची व्यवस्थित वॉर्निंग दिली गेली पाहिजे.
warning should be conveyed in a simple, direct and non-technical language to incorporate day-to-day usage pattern. तर जी वॉर्निंग गेली पाहिजे ती सिंपल साधी असली पाहिजे, सगळ्यांना कळली पाहिजे, डायरेक्ट दिली गेली पाहिजे आणि त्याच्यात जास्त टेक्निकल हायफाय भाषा वापरली नाही गेली पाहिजे. जी दररोजच्या रोज वापरामध्ये आपण भाषा वापरतो ती भाषा यूज केली पाहिजे. द डूज अँड डोंट्स शुड बी क्लिअरली कम्युनिकेटेड टू द कम्युनिटी टू एन्श्युअर ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स. म्हणजे डूज म्हणजे काय करायचं आणि डोंट्स म्हणजे काय करायचं नाही हे त्या कम्युनिटीला प्रॉपरली कम्युनिकेट केलं गेलं पाहिजे. वॉर्निंग स्टेटमेंट शुड नॉट इवोक क्युरॉसिटी ऑर पॅनिक बिहेवियर. तर जे वॉर्निंगचे स्टेटमेंट आहेत त्याच्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण नाही झालं पाहिजे. दिस शुड बी इन अ प्रोफेशनल लँग्वेज डिवॉइड ऑफ इमोशन्स. म्हणजे जास्त कसं आता फॉर एक्झाम्पल आता इथे करोनाचं असं दाखवलं जातं की बघा ही प्रेतं जळत आहेत. तर हे प्रोफेशनल वे नाही आहे. प्रोफेशनल वे कुठली बातमी सांगण्याचा एक पद्धत असते. तर आणि जेणेकरून कसं आहे भीती निर्माण नाही झाली पाहिजे. तर बातम्या अशा प्रकारे लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत की ती त्याच्या लोकांच्या मनात भीती नसली पाहिजे. नंतर स्प्रेड्स ऑफ रूमर्स शुड बी कंट्रोल. म्हणजे अफवा उठल्या नाही पाहिजेत. ऑल रिलिव्हंट एजन्सीज अँड ऑर्गनायझेशन शुड बी अलर्टेड. सगळ्या एजन्सीज आणि ऑर्गनायझेशनला आपण जागरूक केलं पाहिजे. wherever possible assistance of community leaders and organized groups should be sought in explaining थेट. म्हणजे जिकडे जिकडे जे पुढारी किंवा नेते लोक असतील तर त्यांना पुढे केलं पाहिजे आपण लोकांना त्याच्या धोक्याची जाणकारी द्यायला. वन्स अ वॉर्निंग इज इश्यूड इट शुड बी फॉलोड बाय सबसिक्वेंट वॉर्निंग इन ऑर्डर टू कीप द पीपल इन्फॉर्म ऑफ द लेटेस्ट सिच्युएशन. म्हणजे एकदा का वॉर्निंग जारी झाली की त्याच्यानंतर लोकांना पुढच्या वॉर्निंग पण मिळाल्या पाहिजेत की जेणेकरून ते लोक अवेअर राहतील पुढच्या गोष्टींपासून. इन द इव्हेंट ऑफ अ डिझास्टर थ्रेटिंग रेसिडिंग ऑन ऑल क्लिअर सिग्नल शुड बी गिवन. म्हणजे कुठलं जर समजा आपत्ती जर चालू होणार असेल तर त्याचे क्लिअर सिग्नल लोकांकडे द्यावे. नंतर एज्युकेशन आणि ट्रेनिंग. देर इज अ नीड टू एज्युकेट द वेरियस सेक्शन्स ऑफ द सोसायटी ऑन डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे तिकडे गरज आहे लोकांना त्याच्याबद्दल शिक्षण देण्याची, सोसायटीला त्याच्याबद्दल शिक्षण देण्याची आज गरज आहे. इन्व्हॉल्वमेंट ऑफ एज्युकेशनल अँड ट्रेडिंग इन्स्टिट्यूशनल, कॉर्पोरेट सेक्टर अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन in order to generate knowledge on disaster management by conducting various training and awareness program are long-term key factors for the prevention and preparedness relating to disaster management. तर लोकांना नॉलेज पुरवणे तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेणेकरून आपण सावध राहू आणि त्याच्यासाठी तयार राहू. ओके, तर हा पहिला पॉईंट झाला. आता पुढचा पॉईंट आहे मिटिगेशन. मिटिगेशन म्हणजे काय, जो लॉस आहे तो लॉस कमी करणे. मिटिगेशन एफर्ट्स अटेम्प्ट्स टू प्रिव्हेंट हजार्ड्स फ्रॉम डेव्हलपिंग इनटू डिझास्टर ऑल टुगेदर ऑर टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर वेन दे ऑकर. तर मिटिगेशनमुळे काय होतं की जे काय डिझास्टर आहेत तर त्यांचा जो परिणाम होतो तो कमीत करण्याचा प्रयत्न केला जातो. मिटिगेशन इज द एफर्ट्स टू रिड्यूस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी बाय रिड्युसिंग द इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर. म्हणजे हा एक प्रयत्न केला जातो, लोकांचं
जीवन आणि प्रॉपर्टी सेव्ह करण्याचा. द मिटिगेशन फेज डिफर्स फ्रॉम अदर फेजेस बिकॉज इट फोकस ऑन लॉंग टर्म मेजर्स फॉर रिड्युसिंग ऑर एलिमिनेटिंग रिस्क. तर मिटिगेशन हे बाकीच्या फेजेसपासून वेगळं आहे, कारण ते फोकस करतं लॉंग टर्म मेजर्सवरती आणि रिस्क जी असते ती कमी करण्यासाठी. द इम्प्लिमेंटेशन ऑफ मिटिगेशन स्ट्रॅटेजीज कॅन बी कन्सिडर्ड अ पार्ट ऑफ रिकव्हरी प्रोसेस इफ अप्लाइड आफ्टर द ऑकरन्स ऑफ अ डिझास्टर. तर ते मिटिगेशनची जी स्ट्रॅटेजी असते ती आपण ही नंतर वापरली जाते. पहिलं त्या डिझास्टरवरती काम केलं जातं आणि डिझास्टर मिटिगेशनची स्ट्रॅटेजी ही नंतर वापरली जाते. नंतर द मिटिगेशन फेज डिफर्स फ्रॉम अदर फेजेस बिकॉज इट फोकसेस ऑन लॉंग टर्म मेजर्स फॉर रिड्युसिंग ऑर एलिमिनेटिंग रिस्क. तर मिटिगेशन फेज आहे ही बाकीच्या फेजपासून वेगळी आहे, कारण ती फोकस करते लॉंग टर्म मेजर्स रिस्क कमी करण्यासाठी. द इम्प्लिमेंटेशन ऑफ मिटिगेशन स्ट्रॅटेजीज कॅन बी कन्सिडर अ पार्ट ऑफ रिकव्हरी प्रोसेस इफ अप्लाइड आफ्टर द ऑकरन्स ऑफ डिझास्टर. म्हणजे जर समजा त्या गोष्टी आपण नंतर अप्लाय केल्या तर त्या रिकव्हरीच्या पार्ट बनतात. नंतर पुढचा पॉईंट आहे रिस्क ॲनालिसिस. तर रिस्क ॲनालिसिस नीड टू बी कंडक्टेड टू जनरेट इन्फॉर्मेशन दॅट प्रोव्हाइड्स अ फाउंडेशन फॉर मिटिगेशन ॲक्टिव्हिटीज दॅट रिड्यूस रिस्क. तर रिस्क ॲनालिसिस आपल्याला कशाला करायची गरज आहे की जेणेकरून आपल्याला माहिती मिळते की कोणत्या गोष्टीने रिस्क कमी होणार आहे. फॉर इन्स्टन्स इन्शुरन्स कॅन बी ऑब्टेन टू प्रोटेक्ट फायनान्शियल लॉसेस. म्हणजे जिकडे आपल्याला कन्फर्म आहे की तिकडे लोकांचं नुकसान होणार आहे तिथे लोकांना आपण सांगू शकतो की तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढून घ्या. नंतर पुढचा पॉईंट आहे स्ट्रक्चरल अँड नॉन स्ट्रक्चरल मेजर्स. मिटिगेशन इन्व्हॉल्व्स स्ट्रक्चरल और नॉन स्ट्रक्चरल मेजर्स विच लिमिट्स द इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. तर इकडे काय म्हटलं आहे, मिटिगेशनमध्ये आपण काय करतो, जो इम्पॅक्ट असतो डिझास्टर्सचा तो स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल मेजर्सचा आधार घेऊन आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. द मेजर्स कॅन बी टेकन ॲट इंडिव्हिज्युअल लेवल ऑर ॲट गव्हर्नमेंट लेवल. तर जी मेजर्स आहेत त्या आपण इंडिव्हिज्युअल लेवलला घेऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट लेवलला आपण घेऊ शकतो. द स्ट्रक्चरल मेजर्स मे इन्क्लूड द चेंजेस इन स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग. तर स्ट्रक्चरल चेंजेसमध्ये काय काय असू शकतं की बिल्डिंगचं स्ट्रक्चर बदलणे, सच ॲज रेट्रोफिटिंग फॉर अर्थक्वेक. म्हणजे अर्थक्वेकसाठी रेट्रोफिटिंग केलं जातं. त्याच्यानंतर नॉन स्ट्रक्चरल मिटिगेशन मेजर्स मे इन्क्लूड obtaining property or building insurance or building the property at safer place. म्हणजे नॉन स्ट्रक्चरल म्हणजे त्या बिल्डिंगचा इन्शुरन्स उतरवला जातो किंवा त्यांना दुसरीकडे शिफ्ट केलं जातं. द नॉन स्ट्रक्चरल मेजर्स मे include legislations or regulations regarding evacuation, sanctions against those who refuse to obey the regulations such as mandatory regulations and communication of risk to the public. तर अजून काय काय गोष्टी याच्यात इन्क्लूड केल्या जातात ते म्हणजे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन, की जर समजा कोणी जर एखादा माणूस जर समजा ते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करत नसतील तर त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ते पण याच्यात येतं. नंतर पुढचा पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्स गोल ऑफ मिटिगेशन. म्हणजे आता जे मिटिगेशन आहे ते कशाला केलं पाहिजे, टू प्रिव्हेंट हजार्ड्स फ्रॉम डेव्हलपिंग द डिझास्टर. म्हणजे हजार्ड्स म्हणजे आपत्ती ज्या येतात तर त्या आपत्तीपासून वाचवण्यासाठी
आपण हे काम करतो मिटिगेशनचं. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिटिगेशन इज टू प्रिव्हेंट हजार्ड्स फ्रॉम डेव्हलपिंग इन टू डिझास्टर ऑर टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर वेन इट ऑकर्स. म्हणजे डिझास्टरमुळे होणाऱ्या आपत्ती कमी करणे किंवा त्याचा परिणाम कमी करणे हा मिटिगेशनचा ऑब्जेक्ट आहे. मिटिगेशन एम्स टू रिड्यूस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी बाय मिटिगेटिंग द इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट आहे जे काय जीवितहानी आहे किंवा प्रॉपर्टीचं जे नुकसान होतं त्याच्यापासून वाचवणे हे मिटिगेशनचं ऑब्जेक्ट आहे. नंतर टू प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी, म्हणजे लोकांची सुरक्षा आणि लोकांची जी हेल्थ आहे ती चांगली राहावी त्याच्यासाठी. द अथॉरिटीज अँड एजन्सीज नीड टू ॲडवाईज द पब्लिक अबाउट द हेल्थ अँड सेफ्टी प्रिकॉशन्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट इंजुरी अँड लॉस फ्रॉम हॅझार्ड्स. तर अथॉरिटीज काय करतं, पब्लिकना ॲडवाईज करतं की कशा प्रकारे आपल्या तब्येतीची आणि आपल्या सुरक्षेची काळजी आपण घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपत्तीपासून आपण वाचू शकतो. द सेंट्रल अँड स्टेट अथॉरिटीज नीड टू प्रोव्हाइड गायडन्स टू असिस्ट लोकल अथॉरिटीज इन एन्शुरिंग द क्रिटिकल फॅसिलिटीज अँड सर्व्हिस कॅन कंटिन्यू टू ऑपरेट इन डिझास्टर सिच्युएशन. तर सेंट्रल आणि स्टेट अथॉरिटीजना काय करावं लागतं, गायडन्स द्यावा लागतो त्या आपत्तीसाठी. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की आपण एक आपल्याला एक खात्री वाटू शकते की आपण आता डिझास्टरपासून स्वतःला वाचवू शकतो. नंतर टू सेफगार्ड प्रॉपर्टीज, द अथॉरिटीज नीड टू प्रोटेक्ट बिल्डिंग अँड पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फ्रॉम डिझास्टर. तर जे अथॉरिटीज आहे त्यांना बिल्डिंग आणि पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ची त्यांचं सुरक्षा द्यायला लागते. देर इज ऑल्सो नीड टू मॅक्झिमाइज इन्शुरन्स कव्हरेज टू प्रोव्हाइड फायनान्शियल प्रोटेक्शन अगेन्स्ट हॅझार्ड, म्हणजे त्यांचा इन्शुरन्स पण काढावा लागतो. टू इन्क्रीज पब्लिक अवेअरनेस, म्हणजे लोकांमध्ये त्याची जाणीव करून देणं. देर इज अ नीड टू इन्क्रीज पब्लिक अवेअरनेस ऑफ द फुल रेंज ऑफ हॅझार्ड्स विच पब्लिक मे फेस ऑन अकाउंट ऑफ डिझास्टर. आता इथे गरज कशाची आहे की पब्लिकना हे जे आपत्ती आहे त्याची माहिती करून देण्याची. द पब्लिक नीड टू बी एज्युकेटेड ऑन ॲक्शन्स विच दे कॅन टेक टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस द लॉस ऑफ लाईफ ऑर प्रॉपर्टी फ्रॉम हॅझार्ड. तर आता गरज कशाची आहे, पब्लिकना कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करता येईल आणि आपल्या प्रॉपर्टी कशी सुरक्षित ठेवता येईल त्याचं एज्युकेशन द्यायला पाहिजे आपल्याला. टू फॅसिलिटेट कम्युनिकेशन अँड कॉर्डिनेशन, म्हणजे लोकांना व्यवस्थित माहिती पोचवणे आणि त्याचं कॉर्डिनेशन ठेवणे. देर इज अ नीड टू फॅसिलिटेट कम्युनिकेशन अँड कॉर्डिनेशन विदिन अँड अमंग द सेंट्रल स्टेट अँड लोकल अथॉरिटीज, म्हणजे कॉपरेशन लोकांमध्ये व्हायला पाहिजे. जसं आता आपल्या कॉलेजमध्ये आहे, प्रत्येक जे टीचर्स आहेत ते एकमेकाला कॉर्डिनेट करतात की कोणाचं कधी लेक्चर्स आहे. समजा मला एखाद्या दुसऱ्या सरांच्या टायमाला लेक्चर घ्यायचं असेल तर मी त्यांना सांगतो की मला तुमचा टाईम द्याल का. तर अशा प्रकारचं कॉर्डिनेशन तिकडे असलं गेलं पाहिजे. नंतर टू बिल्ड कॅपॅसिटी, देर इज अ नीड टू बिल्ड अ कॅपॅसिटी फॉर कॅरिंग आउट डिझास्टर मिटिगेशन ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तिकडे आता गरज आहे एक कॅपॅसिटी आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याकडे मनुष्यबळ असलं पाहिजे, नंतर पैसा असला पाहिजे, जर कुठे झालं आपल्याकडे वाहनं असली पाहिजे, तर आपली कॅपॅसिटी आपल्याला वाढवली पाहिजे. द अथॉरिटीज नीड टू प्रमोट ॲडिक्वेट स्टाफिंग, ट्रेनिंग अँड एक्सपर्टाईज फॉर कॅरिंग आउट हॅझार्ड मिटिगेशन. तर इकडे गरज कशाची आहे की आपल्याला चांगला स्टाफ ठेवला पाहिजे, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, एक्सपर्ट बनवलं पाहिजे हे आपत्ती व्यवस्थापनासाठी. द अथॉरिटीज नीड टू प्रोव्हाइड रिलीफ कॅम्प्स इन केस ऑफ मेजर डिझास्टर सच ॲज फ्लड्स, म्हणजे रिलीफ कॅम्प लोकांनी चालू केले पाहिजेत. पूर येतो, पुरापासून संरक्षण घ्यायला वगैरे.
नंतर प्रोविजन्स फॉर इंटरमिजिएट शेल्टर्स नीड टू बी मेड विदिन सर्टन मंथ्स ऑफ डिझास्टर. तर त्यांना आपल्याला इमिजिएट त्यांना आधार द्यायची गरज आहे, कारण त्यांचं घराचं नुकसान झालं आहे, त्यांचा राहण्या खाण्याचा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे त्यांना घराची सोय केली पाहिजे. ऑल्सो प्रोविजन फॉर कॉम्पन्सेशन फॉर क्रॉप अँड लाईव्हस्टॉक लॉस, म्हणजे त्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानाची कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई दिली पाहिजे. नंतर त्यांची जर समजा काही प्राणी जर गेले असतील तर त्यांचं कॉम्पन्सेशन पण त्यांना दिलं पाहिजे. नंतर टू प्रोव्हाइड पॅकेज फॉर रिकन्स्ट्रक्शन वर्क, म्हणजे त्यांची जर समजा बांधकामं उद्ध्वस्त झाली असतील तर त्यांना पॅकेज प्रोव्हाइड करणे. अ लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॅझार्ड मिटिगेशन इज टू प्रोव्हाइड अ स्पेशल पॅकेज फॉर रिकन्स्ट्रक्शन वर्क टू रिहॅबिलेट द डॅमेज इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्यांना एक चांगलं पॅकेज प्रोव्हाइड करणे त्यांचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, की जेणेकरून त्यांचं जे नुकसान झालं असेल ते भरून काढून निघेल. प्रोव्हिजन ऑफ सच पॅकेज नीड्स टू बी इनिशिएटिव्ह ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, तर त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. नंतर पुढचा पॉईंट आहे रिलीफ अँड रिहॅबिलेशन मेजर्स. तर हे खूप महत्त्वाचे आहे. तर रिलीफ अँड रिहॅब मेजर्स आर इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ मिटिगेशन. तर हे कशा प्रकारे काम करतं आपण बघूया. गव्हर्नमेंट NGOs अँड अदर्स कॅन अंडरटेक वेरियस रिलीफ अँड रिहॅबिलेशन मेजर्स. तर गव्हर्नमेंट NGOs आणि बाकीचे आहेत ते या मेजर्स याच्यात ते सहभागी होऊ शकतात. द मेजर्स कॅन बी शॉर्ट टर्म ॲज वेल ॲज लाँग टर्म मेजर्स, म्हणजे जे मेजर्स आहेत ते लाँग टर्म पण असू शकतात किंवा शॉर्ट टर्मही असू शकतात. तर आपण एक एक करून बघूया. तर पहिलं जे आहे इमिजिएट रिलीफ मेजर, म्हणजे लोकांना इमिजिएट मदत करणे. द गव्हर्नमेंट अथॉरिटीज नीड टू अंडरटेक इमिजिएट रिलीफ मेजर्स विच इन्क्लूड. तर इमिजिएट त्यांना मदत केली पाहिजे, ज्याच्यात काय काय इन्क्लूड आहे. रिलीफ कॅम्प in case of major disaster such as earthquake or flood, म्हणजे आपल्याला रिलीफ कॅम्प ठेवले पाहिजे की त्यांना ताबडतोब आपण जे काय भूकंप किंवा पूरस्थिती येते त्याच्यापासून त्यांना संरक्षण देऊ शकतो. नंतर फॉर इन्स्टन्स ड्युरिंग द सुनामी ऑफ डिसेंबर 2004 अबाउट 207 relief camp were open in Andaman and Nicobar Island that shelter 46,000 people. म्हणजे किती मोठ्या संख्येने लोकांना मदत केलेली आहे. 207 रिलीफ कॅम्प ओपन केले गेले आणि त्यांनी 46,000 लोकांना मदत केली, म्हणजे एकदम कौतुकास्पद गोष्ट आहे. एक्स ग्रेशिया पेमेंट टू नेक्स्ट ऑफ किन टू ऑल डेड ऑर मिसिंग पर्सन, म्हणजे त्यांच्या पगारामध्ये थोडा एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याला त्यांना द्यायला पाहिजे. इंटरमिजिएट शेल्टर मे बी प्रोव्हाइडेड विदिन सर्टन मंथ्स ऑफ डिझास्टर, म्हणजे त्यांना ताबडतोब घराची सोय केली पाहिजे. कॉम्पन्सेशन फॉर क्रॉप अँड लाईव्हस्टॉक लॉस, म्हणजे जी काय त्यांची पीक हानी झाली असेल किंवा प्राण्यांची हानी असेल त्याला कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे. स्पेशल रिलीफ रेशन नीड टू बी प्रोव्हाइडेड टू द अफेक्टेड पीपल, म्हणजे त्यांना स्पेशल रेशनची सोय केली पाहिजे. ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज नीड टू प्रोव्हाइडेड व्हेरेवर नेसेसरी, तर जिथे गरज आहे तिथे पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. नंतर पुढचा पॉईंट आहे सोशल सर्व्हिसेस. तर टाइमली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स नीड टू बी टेकन टू प्रिव्हेंट एनी आउटब्रेक ऑफ कम्युनिकेबल डिसीज, म्हणजे आपल्याला टाईमली मदत केली पाहिजे की जेणेकरून लोक त्याच्यापासून वाचू शकतील. हेल्थ सेंटर टू बी मेड फंक्शनल ॲट द अर्लिएस्ट टू प्रोव्हाइड मेडिकल केअर अँड ट्रीटमेंट.
नंतर हेल्थ केअर सेंटर्स लोकांना आपण स्टार्ट केली पाहिजे की जेणेकरून त्यांना मेडिकल ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. फ्री मेडिसिन्स नीड टू बी सप्लायड एस्पेशली दोज विथ इंजुरीज, म्हणजे ज्यांना दुखापत झालेली आहे त्यांना फ्रीमध्ये मेडिसिन्स पुरवली गेली पाहिजे. स्कूल्स नीड टू बी ओपन ॲट अर्लिएस्ट इवन विथ टेम्पररी स्ट्रक्चर्स, त्यांना मदत करण्यासाठी शाळा उघड्या केल्या पाहिजेत. स्कूल चिल्ड्रेन नीड टू प्रोव्हाइडेड विथ लर्निंग किट्स, म्हणजे त्यांना अभ्यासाच्या किट्स पुरवल्या गेल्या पाहिजेत. स्कूल्स मे हेल्प टू रिड्यूस पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ऑफ स्कूल चिल्ड्रन. तर शाळेनी जे मुलं आहेत त्यांना मदत केली पाहिजे. आता आपल्या कॉलेजच्या आपल्या टीमने जे कोणा स्टुडंट्सना काही प्रॉब्लेम झाले होते त्यांना आपण मदत केली, तर अशी मदत आपण करत असतो. ठीक आहे. तर हां, अजून एक पॉईंट राहिला आहे, नेक्स्ट लॉंग टर्म मेजर्स. ठीक आहे, हा पटकन घेऊया. लॉंग टर्म मेजर्स. पुढचा पॉईंट आहे लॉंग टर्म मेजर्स. द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट मस्ट कम अप विथ लॉंग टर्म मेजर्स फॉर द पर्पज ऑफ रिहॅबिलेशन ऑफ अफेक्टेड पीपल. सम ऑफ द मेजर इन्क्लूड्स, म्हणजे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटनी पुढे आलं पाहिजे लॉंग टर्म मेजर्स घ्यायला. ज्याच्यात काही पॉईंट आहेत ते आपण बघूया. अ स्पेशल पॅकेज फॉर रिकन्स्ट्रक्शन वर्क टू रिहॅबिलेट द डॅमेज इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे एक पॅकेज ठेवलं पाहिजे की लोकांना घरं बांधायला जसं अजून reconstruction of permanent houses and community infrastructure such as community halls or centers, religious structures, panchayat offices etc. तर पक्की घरं बांधली गेली पाहिजेत, नंतर कम्युनिटी हॉल्स बांधले गेले पाहिजेत, पंचायत ऑफिसेस बनवली गेली पाहिजेत. रिस्टोरिंग द लाईव्हलीहूड ऑफ सेल्फ एम्प्लॉयड फिशरमन, आर्टिसन्स अँड अदर्स. तर आता लोकांचं जीवन पूर्वपद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. द सेल्फ एम्प्लॉयड अँड मायक्रो युनिट्स मे बी प्रोव्हायडेड विथ प्रोसेसिंग अँड मार्केटिंग फॅसिलिटीज. तर लोकांना त्यांचे व्यवसाय चालू करायला मदत केली पाहिजे. द सेल्फ एम्प्लॉयड अँड मायक्रो युनिट्स मे बी प्रोव्हायडेड विथ प्रोसेसिंग अँड मार्केटिंग फॅसिलिटीज, म्हणजे त्यांना उत्पादनासाठी किंवा मार्केटिंगसाठी मदत केली पाहिजे. रिक्लेमेशन ऑफ लँड अफेक्टेड बाय सॅलिनिटी अँड इन्युंडेशन ॲज वेल ॲज रिप्लेसिंग लॉस लाईव्हस्टॉक इफ कॉम्पन्सेशन इज नॉट ॲडिक्वेटली पेड अर्ली, म्हणजे त्यांना काही जमिनीची सोय करून दिली पाहिजे. नंतर त्यांना जर समजा कुठले प्राणी लागत असतील जसं गाय बैल, त्यांची पण त्यांना सोय करून दिली पाहिजे. रिकन्स्ट्रक्शन ऑफ लोकल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज जसे जेटीज, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा विच वेअर डॅमेज बाय द डिसास्टर, म्हणजे जर समजा कुठल्या जर बोटी रेल्वे स्टेशनवरती जर डॅमेज झाला असेल तर ते रिपेअर करून घेतलं पाहिजे. रिस्टोरेशन ऑफ डॅमेज पॉवर अँड इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे कुठलंही जर समजा पॉवर आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन जर डॅमेज झालं असेल तर ते रिपेअर करणे. अपग्रेडिंग ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज सिस्टम इन अफेक्टेड एरियाज, म्हणजे कसं होतं की पिण्याचं पाणी खराब येतं आणि ड्रेनेज सप्लाय पण बिघडून जातो. तर या दोन्ही गोष्टी रिपेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सच ॲज स्कूल, प्रायमरी हेल्थ सेंटर एक्सेट्रा, तर ज्या सोशली लोकांना मदत करणाऱ्या ज्या घटक आहेत तर त्यांचं कन्स्ट्रक्शन करणेही महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आणि परत मी तुम्हाला सांगतो, ज्यांना कोणाला फ्रेंड्सना आपल्याला रेफरन्स द्यायचा असेल FY TY त्यांनी जरूर सांगा. आपल्या ॲडमिशन जर केली आपल्या कॉलेजमध्ये तर आपण थोडं कन्सेशन देऊ तुम्हाला. ठीक आहे. तर आजचं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू.
गुड डे सगळ्यांना.